ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. अज्ञान लक्षण भाग 8वा. अहंकार. ओव्या आहेत 713 ते 727. ज्ञानदेव आता अज्ञानी मनुष्याकडे अहंकार कसा असतो त्याचं स्पष्टीकरण करत आहेत. तरी देह हाची आत्मा ऐसे याजो मनोधर्म वळख हो निया कर्मा आरंभू करी. तर देह हाच आत्मा आहे म्हणजे देहच मी आहे अशा मनाच्या समजुतीवर स्वार होऊन जो कर्म करण्यास आरंभ करतो. आणि उणे का पुरे जे जे काही आचरे तयाचेनी आविष्कारे कुंठो लागे. आणि त्याच्या हातून जे जे काही पूर्ण किंवा अपूर्ण कर्म घडते त्यामध्ये तो पूर्ण झालेल्या कर्मामुळे गर्वाने फुगतो व अपूर्ण झालेल्या कर्मामुळे खंती करतो. डोईया ठेवी लेनी भोजे देवल विसे जेवी फुंजे तैसा विद्या वयसा माझे उताना चाली. बाधेने घेरलेले एखाद्याने मंत्रतंत्र करणाऱ्याच्या डोक्यावर सर्व जबाबदारी ठेवल्यावर तो मंत्रतंत्र करणारा जसा आनंदाने फुगून जातो त्याप्रमाणे जो विद्येने व तारुण्याने मस्त होऊन छाती काढून चालतो. म्हणे मीची एकू आथी माझ्याची घरी संपत्ती माझी आचरती रीती कोणा आहे. तो म्हणतो जगात काय तो मीच एक महत्वाचा मनुष्य आहे, माझ्याच घरी सर्व संपत्ती आहे व माझी वागण्याची पद्धत दुसऱ्या कोणाला आहे. नाही माझे नी पाडे वाढू मी सर्वज्ञ एकूची रूढू ऐसा गर्व तुष्टी गंडू घेऊन ठाकी. माझ्यासारखा कोणी मोठा नाही, प्रसिद्ध असा सर्वज्ञ काय तो मीच एक आहे अशा गर्वाने संतुष्ट झालेला ताठ होऊन राहतो. व्याधी लागली या माणूसा नयेची भोग दाऊ जैसा निके न साहे जो तैसा पुढील लांचे. रोग झालेल्या माणसाला विषय दाखवू नयेत, दाखवल्यास जशी त्याची तळमळ होते त्याप्रमाणे जो लोकांचे बरे सहन करत नाही. पै गुण ते तुला खाय स्नेह की जाळी तू जाय जेथ ठेवी जे तेथ होय मसी ऐसे. परंतु जसा एखादा दिवा वात तेवढी खातो तेल जाळून टाकतो व जेथे तो ठेवावा तेथे काजळासारखे काळे करतो. जीवने शिंपीला तिडी पिडी विंजीला प्राण सांडी लागला तरी काडी उरो नेदी. पाणी शिंपडल्याने तो तडतड करतो, वारा लागला तर विझून जातो, एखाद्या ठिकाणी लागला तर सर्व जाळून टाकतो, एकही काडी उरू देत नाही. अळूमाळू प्रकाश करी तेतुलेनीच उभारा धरी तैसी या दीपाची परी सुविद्युजो. थोडकासा प्रकाश करतो व तेवढ्यानेच उष्णता वाढवतो. त्या दिव्याप्रमाणे जो विद्वान असतो म्हणजे ज्याला ज्ञान थोडे असते पण अवगुण बरेच असतात. औषधाचे नावे अमृते जैसा नवज्वरू अमृत हे का विषची होऊनी परते सर्पा दूध. नवज्वर झालेल्या माणसाला औषध म्हणून दूध दिले असता तो नवज्वर जसा वाढतो अथवा सर्पाला दूध पाजले असता ते जसे विष होऊन उलटते. तैसा सद्गुणी मत्सरू व्युत्पत्ती अहंकारू तपोज्ञाने अपारू ताठा चढे. त्याप्रमाणे चांगल्या गुणाविषयी जो मत्सरी असतो, विद्वत्तेचा ज्याला अहंकार असतो आणि तपाने व ज्ञानाने ज्याला अमर्याद गर्व चढतो. अंत्यू राणीवे बैसविला आरे धारणू गिळीला तैसा गर्वे फुगला देख सीजू. अंत्य ज्याला जसे राज्यावर बसवावे म्हणजे तो गर्वाने फुगतो अथवा अजगराने खांबाचे लाकूड गिळले असता तो जसा फुगतो त्याप्रमाणे अभिमानाने फुगलेला जो तुला दिसेल. जो लाटणे ऐसा न लवे पाथरू तेवी न द्रवे गुणी असे नागवे फोडसे जैसे. तो लाटण्यासारखा लवत नाही, दगडाला जसा पाझर फुटत नाही तसा त्याला पाझर फुटत नाही. ज्याप्रमाणे फुरसे चावले असता मांत्रिकाला उतरवता येत नाही त्याप्रमाणे मोठा ज्ञाता देखील त्याला ताळ्यावर आणू शकत नाही. किंबहुना तयापाशी अज्ञान आहे वाढीसी हे निकरेगा तुझसी बोलत असो. फार काय सांगावे, त्याच्याजवळ अर्जुना अज्ञान वाढत्या प्रमाणात आहे हे तुला आम्ही निक्षून सांगतो. भगवंतांनी अनहंकार हे एक ज्ञानाचं लक्षण सांगितलं होतं
अर्थातच अहंकार हे अज्ञानाचं लक्षण झालं. ज्ञानी मनुष्य परमात्मा स्वरूपाशी एकरूप झालेला असतो. परमात्म्यापासून आपण वेगळे नाही याचे त्याला सतत भान असतं. त्यामुळे आपल्या हातून घडणारी कर्मे ही परमात्म्यानेच केलेली आहेत याची त्याला जाणीव असते. उलट अज्ञानी मनुष्य स्वतःला परमात्मा स्वरूपापेक्षा भिन्न समजतो. त्यामुळे तो देहात्मवादी असतो. ज्ञानदेव अशा मनुष्याच्या वागण्याचं वर्णन करत आहेत. देह म्हणजे मी आहे अशी अज्ञानी मनुष्याची ठाम समजूत असते. अर्थातच देहाच्या सुखाकरता तो नानाविध कर्मे करत असतो. कर्म सफळ झालं की आपण हे कर्म केलं त्यामुळे आपल्याला हे फळ मिळालं याचा त्याला गर्व झालेला असतो. परी हे मिया केले की हे माझेनी सिद्धी गेले असा गर्व ज्ञानी मनुष्याच्या ठिकाणी नसतो. तर आणि उणे का पुरे जे जे काही आचरे तयाचेनी आविष्कारे कुंथो लागे असा अभिमान अज्ञानी मनुष्याच्या ठिकाणी असतो. कर्म पूर्ण होऊन फळ मिळालं की आपण केलेल्या कर्माचा त्याला गर्व होतो. तर कर्म अपूर्ण राहिलं तर त्याबद्दल त्याला दुःख वाटतं. विद्येने आणि तारुण्याने अज्ञानी मदोन्मत्त होतो. हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी मांत्रिकाचा दृष्टांत दिलेला आहे. एखाद्याला काही पिशाची बाधा झालेली असली की तो मांत्रिकाला बोलावून ते पिशाचे दूर करण्याची जबाबदारी सोपवतो. मग त्या मांत्रिकाला आपल्यासारखा विद्यावान कोणी नाही असा अहंकार निर्माण होतो. तसाच अहंकार अज्ञानी मनुष्याला आपल्या विद्येचा, संपत्तीचा आणि तारुण्याचा असतो. आपल्यासारखे तारुण्य, विद्याप्राप्ती जणू काही कुणाला झालीच नसावी असं त्याचं वागणं असतं. आपल्यासारखा ऐश्वर्यवान, प्रसिद्धी पावलेला असे जणू काही फक्त आपण एकटेच आहोत अशा ताठ्यात त्याचं बोलणं, चालणं व वागणं असतं. आणि असा कोणी जर दुसरा आढळला तर ते त्याला सहन होत नाही. ज्ञानलव दुर्विदग्ध अशा त्या मनुष्याला ज्ञानदेवाने दिव्याचा दृष्टांत दिलेला आहे. दिव्याचा दृष्टांत ज्ञानासाठी नेहमीच वापरला जातो. तसा तो ज्ञानदेवाने सुद्धा वापरलेला आहे. पण एकच दृष्टांत विरुद्ध अंगाने वापरणं हेही ज्ञानदेवांचं वैशिष्ट्य येथे दिसून येतं. दिवा स्वतः जळतो आणि इतरांना प्रकाश देतो. हा जसा दिव्यामध्ये गुण आहे तसेच दिव्यामध्ये दोषही दिसून येतात. दिवा वात सर्व खाऊन टाकतो व तेल जाळून टाकतो आणि खोली सगळी काजळीने काळी करून टाकतो. तसा अज्ञानी मनुष्य ज्याच्या योगाने ज्ञानप्रकाश प्राप्त झाला त्याची नामोनिशाणी उरू देत नाही व आपल्या अहंकाराचा धूर ओकत राहतो. त्याला वास्तविकतेची कोणी जाणीव करून द्यायला लागला तर दिव्यावर शांत करण्याकरता पाणी शिंपडलं तर तो जसा तडतडतो तसा हा अज्ञानी तडतडतो आणि वाऱ्याने दिवा भिजून जावा त्याप्रमाणे अहंकाराला फारच ठेच पोचली तर जीवन संपवायला सुद्धा तो मागं पुढे पाहत नाही. दिवा एखाद्या वेळी आडवा झाला तर सर्व काही जाळून भस्म करतो. त्याप्रमाणे हा अज्ञानी आपल्या अहंकाराने सगळ्यांना वेठीस धरतो. अशा प्रकारे थोडक्या प्रकाशाने उष्णता वाढवणाऱ्या दिव्याप्रमाणे अज्ञानी मनुष्य आपल्याकडील थोड्याशा ज्ञानानं उन्मत्त झालेला असतो. या अज्ञानातून उद्भवलेल्या अहंकाराचा एक भाग म्हणजे मत्सर. चांगल्या गुणांविषयी त्याला मत्सर असतो. सापाला पाजलेल्या दुधाचं विष व्हावं किंवा नवजवरात रोगीला दूध दिलं तर तापच वाढावा त्याप्रमाणे दुसऱ्याचे काही चांगले गुण कानावर आले तर त्याबद्दल त्याला आनंद होण्याऐवजी दुःखच होते. अनधिकारी माणसाला राज्य मिळाल्यावर त्यांना जसं गर्वानं फुगून जावं किंवा खाद्यपदार्थ म्हणून जर अजगरानं लाकूड गिळलं तर तो जसा फुगावा त्याप्रमाणे हा अहंकारानं फुगलेला असतो. अहंकाराचा आणखी एक भाग म्हणजे अत्यंत ताठा. लाटणे जसं लवत नाही तसा हा ताठ असतो. एखादा ज्ञाता मनुष्य सुद्धा त्याचा अहंकार उतरवू शकत नाही. जणू काही त्याला अहंकार रूपी फुरसं चावलेलं असतं. मग मांत्रिकाचे प्रयत्न सुद्धा अपुरे पडतात. एकूण चढत्या वाढत्या अहंकारानं हा आपल्या अज्ञानाचंच प्रदर्शन करत असतो. अहंकाराचं वर्णन केल्यावर ज्ञानदेव जन्म, मृत्यू, जरा, व्याधी आणि दुःख यातील दोष न दिसणे या लक्षणाचं स्पष्टीकरण करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.